जाणीव फाउंडेशनच्या वतीने प्रथमच बालगंधर्व रंगमंदिर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे बुद्धा फेस्टिवलचे आयोजन केले असून बुद्ध लेण्यांचे चित्रफित प्रदर्शन भरवण्यात आले आहे। प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपण या ठिकाणी धूप प्रज्वलन आणि करून घ्यावा अशी विनंती करतो। तथागत भगवान बुद्धाचा विजय असो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जरा असो करा एक मिनिट मॅम सर या सर या सर आज आपण इथे बालगंधर्व या ठिकाणी कला दालनमध्ये उपस्थित आहोत सर्वजण। पुणे फेस्टिवल बरेच झाले, बीम फेस्टिवल बरेच झाले। जाणीव फाउंडेशनकडनं प्रथमतः बुद्धा फेस्टिवल यांनी नवीन असा एक उपक्रम छान असा राबवलेला आहे। या कला दालनमध्ये इथे लेण्यांबद्दल त्यांनी चित्रफिती दाखवून लेण्यांबद्दल माहिती सांगितलेली आहे लोकांना। तर ते जाणीव फाउंडेशनच्या वतीने ज्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे खूप छान असा कार्यक्रम। तर आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांचं मत याबद्दल काय आहे ते बघूया। बुद्ध जयंतीच्या निमित्त जाणीव फाउंडेशनच्या वतीने बालगंधर्व येथे या कला दालनामध्ये फोटो प्रदर्शनीचं काम प्रदर्शित केलं गेलं आहे। भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने ज्या महाराष्ट्रातल्या लेण्या आहेत त्याचे इथे फोटो प्रदर्शित केले गेले आहेत। या बुद्धा फेस्टिवलच्या माध्यमातून बुद्ध संस्कृती जी आहे, जी प्रतीकं आहेत, बौद्धांची जी प्रतीकं आहेत त्याचं इथं चित्रांकन आणि छायांकन प्रदर्शित केलं गेलेलं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण इथली संस्कृती जोपासण्याचं काम, जी बौद्ध वारसा आहे तो वारसा जतन करण्याचं काम या लेण्यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे ते झालेलं आहे। याच्या निर्मितीसाठी वर्षानुवर्षे गेलीत, त्याच्या जतनासाठी खास करून जे अलेक्झांडर कनिंघम आहेत यासारख्या लोकांनी इतकं उत्खनन करून हे जतनाचं काम केलेलं आहे। आणि आता पुढे घेऊन जाण्याचं काम बौद्ध धर्मीय म्हणून, भारत देशवासीय म्हणून हे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे। ही जबाबदारी जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम, प्रसारित करण्याचं काम ही जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे। तेव्हा मी जाणीव फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत, अमोल काटे आहेत, या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांनासुद्धा या आजच्या निमित्तानं बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। इथे कला दालनामध्ये प्रदर्शन भरवलं आहे। हे प्रदर्शन बुद्ध पौर्णिमेनिमित्त आहे। हे किती दिवस आहे सर इथे आता? हे प्रदर्शन बुद्ध पौर्णिमेनिमित्त भरवलेलं आहे आणि हे 2 दिवस आपण तिथं कला दालनात ठेवलं आहे। 22 तारीख आणि 23 तारीख असे 2 दिवस आपण या ठिकाणी ठेवलेले आहे। आणि काही कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण नाट्यगृहामध्ये खाली ठेवलेले आहे आजचे दिवस। असं 2 दिवसाचा उपक्रम आहे। हे पहिलं वर्ष असल्यामुळे आपण फक्त 2 दिवस घेतला आहे। पुढच्या वर्षी हा 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस असा वाढवला जाईल कार्यक्रम। हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे आम्ही 2 दिवसाचा बालगंधर्वमध्ये केलेला आहे। सर, जाणीव फाउंडेशनतर्फे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अजून काही तुम्ही असे कार्यक्रम अजून राबवलेले आहेत का? आम्ही चित्रकला स्पर्धा वगैरे राबवतो। सारसबाग पुणे येथे आपण दरवर्षी धम्मपाठ वगैरे आपण करतो तिथं। आणि यावर्षी आपण चित्रकला स्पर्धा देखील पुण्यामध्ये बालगंधर्व येथे आपण घेतो आहे। त्याच्यामध्ये लाईव्ह चित्र काढले जाणार आहेत बुद्धांवरती, लेण्यांवरती। त्यानंतर स्कल्पलर जे असतात आर्टिस्ट, ती लोक लाईव्ह बुद्ध तिथं तयार करणार आहेत, जे मूर्त्यांचे आहेत ते। असे कार्यक्रम आपण उद्या घेणार आहे तिकडनं। आणि बाकीचे बुद्धगीतांवरती कविता, कवी संमेलन, त्याचे कार्यक्रम देखील आज संध्याकाळी आज नाट्यगृहामध्ये होणार आहेत। आणि प्रबोधनाचा कार्यक्रम बुद्धांच्या गाण्यावर असा कार्यक्रम आज संध्याकाळी घेणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस पूर्ण पुणे शहरातील लोकांना बुद्धांवरती काय काय कंटेंट आहेत, काय काय जे लोकांना माहिती नाहीत, काय नाही, त्याविषयी सर्व माहिती या फेस्टिवलच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या निमित्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बुद्धांचं काम आहे, केवळ जातीमध्ये नसून त्यांचं सर्व फक्त मानवतेसाठी त्यांचं काम आहे। आणि मानवता म्हणजे मानवतेसाठीच काम आहे त्यांचं। आणि ते काम त्यांचं प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे फेस्टिवलच्या माध्यमातून।